काय त्यात ठेवा. कशाला येतात पोलीस स्टेशन मध्ये कोणाच ठाऊक. बुवा जाऊन येतो. कार्ड बनवताच. रिपोर्ट कार्ड. हा चला येतो. बाबा पराक्रम लिहा. पराक्रम पराक्रम लिहायचं. हा लिहा. थापा मारायचा पराक्रम. ओ बुवा काय थापा. लाथा लाथा थापा नाही, लाथा मारायचा पराक्रम. लाथा मारल्यास ना तू गुंडांना, मग पळवून लावलं. हा मग तू लाथा मारायचा पराक्रम रे. हा लाता फाईट सगळं लिहा बघा. नमस्कार सागर साहेब. आज यायचं का मी. अरे राणाला चक्क. ये 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 काय म्हणतोय बऱ्याच दिवसांनी. होय जरा छोटस काम होतं. होय बस की. बोल काय म्हणतोय आणखीन. परवा पेपरामध्ये बातमी वाचली तुझी. तुझी चित्र लय गाजालेत म्हणून. अरे ती होय ते एक एक्झिबिशन केलं होतं रे परवा असंच. ते तसंच काम होतं बघ. एक चित्र काढून पाहिजे होतं. तुझं काम बोल कसलं पाहिजे. काय झालंय परवा आमच्या स्टेशन मधल्या पोलिसावर काय गुंडांनी हात उचलला. अच्छा तर त्यांचं मी तुला वर्णन सांगतो. तर तुला जमल काय त्यांचे चित्र काढून द्यायला. काढूया की. सांग मला कशी दिसत होती माणसं ती. बघ तो पहिला जो गुंड होता त्याचा चेहरा की नाही असा लांबट होता बघ. मिशा अशा जरा मोठ्या होत्या. आलं माझ्या ध्यानात. करून ठेवतो मी. संध्याकाळपर्यंत होईल सगळं. आणि मग तू ये प्रत्यक्ष काय असतील त्या बघून डायरेक्ट दुरुस्त्याच करूया आपण. बर चल सांगशाल तुम्ही. हा सर तसं बी एक काम आहे ते करतो आणि येतो. काम कसलं. काय पोरानं आत्ता दळून ठेवलं. त्याला ते काय ते रिमोट वाली गाडी पाहिजे म्हणून. ती घेत जरा बघतो यासाठी. बघ बघ बघायलाच पाहिजे. पोराबाळांचा संसारी माणूस झालायस तू आता. काय बाबा. ये ये मी करून ठेवतो काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. हा चालेल ये. आवाज रखो अजीबात. पढ़ाई की तुम लोगों ने. दिखाओ पाटी अभी. पाटी काय तरी. आवाज नहीं अभी. अंजली मॅडम कधी येणार. अजून थोड़ा टाइम है. तुम बैठ के लो जरा. ए ए ए ए कत्ते बार बोले तुम ना मळे में नको जाऊ. कलच दबक्यान पडा न तू. चल बैठ जाग्यावर. नमस्कार. नमस्कार. आमच्यासारख्या मजुराच्या मुलांनी शिकवता म्हणून समजलं म्हणताना आम्ही आलो होतो. हो आम्ही तोडणी कामगार आहे. कारखाना सुरू झाला म्हणून तुमच्या भागात आलो. हरकत नाही. किती दिवस आहात इथे. गळीत हंगाम सगळं हिचत आहे. बरं मग असू दे त्याला शिकवीन मी. तुमची फी किती आहे. नाही असं काही नाही. तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे द्या. जास्त काय द्यायला जमणार नाही. आमच्या पोरग्याला शिकवा. अहो काही काळजी करू नका. मी शिकवीन त्यांना. तुम्ही निर्धास्त राहा. उपकार होते तुमचे. तुम्ही जा. चल. बसा खाली. आज आपल्या शाळेत एक नवीन विद्यार्थी आलाय. आपण सगळे त्याची ओळख करून घेऊ. ये बाळा. ये इथे उभा राहा आणि सगळ्यांना तुझी ओळख करून दे. नाव काय तुझं सांग. आविष्कार विशाल कांबळे. आविष्कार विशाल कांबळे. मस्त. मी अंजली. आणि मेरा शब्बू. शबनम. हा वहीच. चला बसा जाऊ. तर आजचा विषय आहे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद. तुम्हाला काय काय आवडतं. काय मिळालं की तुम्ही आनंदी होता. सांगा बघू सगळे. सांग तू. लाखो आंबा खाऊ असे वाटतं. मस्त. तू.
मला पोहायला आवडतं. वा, तू सायकल फिरवायला आवडतं. तू सांग. पेरू खायला आवडतं. अरे वा, तू. मला कपडे घेतल्यावर मला आनंद होतो. छान. तू सांग. मला नवीन चपला घेतल्यावर आनंद होतो. अरे वा, मस्त आहेत की तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी. आणि मला तुम्ही सगळ्यांनी नीट शिकलं की आनंद होतो. बाई, आज काय शिकवणार तुम्ही? आज आपण एक मस्त खेळ खेळणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे टाकाऊतून टिकाऊ बनवायच्या गोष्टी. म्हणजे आपण ज्या गोष्टी टाकून दिल्यात की नाही त्या आपण पुन्हा उचलायच्या आणि त्यातनं नवीन काय बनवता येतं याचा विचार करायचा. काय काय बनवता येते बघूया आता. आईचा अभ्यास मजा आहे असताना तुम्ही लई करी असती. मग आता कर की, शिकायला वय नसतं. चला चला, जा सगळी शोधायला. जा जा जा. बघा बघा आजूबाजूला काय काय मिळतंय, शोधा. ही गरीब घरातली मुलं सुद्धा किती मन लावून शोधतात ना. नाहीतर आपली मुलं. आपल्या मुलांना सगळं मिळतं म्हणून त्याची किंमत राहत नाही त्यांना. आणि या बिचाऱ्यांना काही मिळत नाही तर छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतात. आयुष्याचा असा आनंद घेता आला पाहिजे, हो की नाही? कतो काही नाही, मी असं म्हणत होते की पैसे नसताना सुद्धा आनंदात जगता येतं. हो कैसा? ह्या मुलांकडेच बघ की आता. नाहीतर आमची लक्ष्मी गाडीसाठी अडून बसलीये आणि तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तिचा बाबा हट्ट धरून बसलाय. या दुकानात समजा भारी दिसतंय, नक्की महाग असणार. आपल्याला नाही परवडायचं. विचारून तर बघू. नाहीच परवडलं तर जाऊ निघून. बोला साहेब, काय दाखवू? ते गाडी पाहिजे होती, ते रिमोट कंट्रोल वाली. रिमोट? या दाखवतो. ओ या की साहेब. या बघा, एवढ्या गाड्या आहेत. वा, भारी आहे की. नाही नको. छोटी आहे जरा. या इकडे आहेत बघा, मोठ्या इकडे आहेत. ही बरी आहे की. आता ही केवढ्याची आहे? ही 4000. 4000? होय. अहो एवढं? अहो हा काय चायना माल नाही आहे. आणि गाडी काय पळते माहित आहे? अहो पोरांनी बघितली की खुळच होत्यात. हा ठीक आहे, पण तरी बी एवढं? अहो आजकालची पोरं काय साधी राहिलेत त्या, हाय फंडू झाल्यात. आणि हाय फंडू हाऊस भागवायची म्हणजे पैसे जाणारच की. असू द्या, मला नको. अहो 200-300 कमी करा. नाही नको.
ते मला नाही परवडणार. अहो थांबा, दुसरी दाखवू का? ही बघा, ही 3000. नाही म्हणजे कसं आहे, ते जरा जादा आहे. नाही म्हणजे तुमची किंमत बरोबर आहे, पण ते मला परवडणार नाही. मी काय म्हणतो दादा, ते हप्त्यांवर मिळेल काय मला? अहो नाही जमणार. बरं ठीक आहे. साहेब, तुम्ही पोलीस आहात काय? होय. अहो मग कशाला देताय पैसे? अशीच घेऊन जावा की. हे जर अशीच कशाला फुकट? अहो आता पोलिसांकडून कसे पैसे घेणार? हा, पर एक पोरग कामाला ठेवणार आहे, त्यावेळी जरा सांभाळून घ्या म्हणजे झालं. हो, ते ठेवा पहिलं. ठेवा ते. बालमजुरी कायद्याने गुन्हा आहे. पैसे वाचवायला बालकामगार ठेवायचं नाहीत. आणि जर असं केलं तर गाठ राणा संघटे सांगून ठेवतोय. अहो नाही नाही, असा मनात फक्त विचार आला होता. नाही ठेवणार, नाही ठेवणार. तुला येतो? अहो गाडी. मला नाही परवडणार. अहो चाय लो. वाह, थैंक यू. तू पण घे की चहा. नहीं, वो चाय पीने को नहीं बोले उन्हें. का? वो बोले चाय पीने से बॉडी चलता है. बरकत भाऊजी पण ना, तुला हवा असेल तर पीत जा तू चहा, मी सांगते त्यांना. बाई बाई बाई. अरे वा, झालं. चला चला गोलात बसा सगळेजण. काय काय बनवलंय सगळ्यांनी मस्त. बघू, हे काय बनवलंयस? बैलगाडी. बैलगाडी. आणि काय करणार त्याचं? ऊस घेऊन कारखान्यावर जाणार. मस्त. तू काय बनवलंय? भिंगरी. अरे वा, छान आहे. तू? तराजू. बघू. अरे वा, मस्त आहे. तू काय बनवलंय? छान. तू काय बनवलंयस? लॅपटॉप. लॅपटॉप. छान. तू? गाडी. हे काय? मोबाईल. मोबाईल. पण आता नाही वापरायचा, मोठं झाल्यावर वापरायचा. बाई आपण फोटो काढूया. चला काढूया सेल्फी. या लवकर. मस्त. काय काय सगळ्यांनी केलंय ते दाखवा. हा, इकडे बघा सगळे. मस्त हसा सगळ्यांनी. हसा हसा हसा. यांचे जरा फोटो काढ ना. आले मी. चलो चलो खड़े रहो सब. दिखाओ क्या क्या किया सब लोगों ने. नाही नाही नाही, हे नाक आहे की नाही, ते जरा तसं तसं चपटवतं बघ, बसकवतं. ते डोळे जरा असे लांबड होते बघ जरा. एकच मिनिट. हॅलो. हा हॅलो, कुठे आहात तुम्ही? आहे की जरा कामात आहे. बरं, राजलक्ष्मीसाठी जी गाडी घ्यायची तिचं काही झालं का? नाही ना बघ, पण काय ना काय तर करायला लागणार. मला एक आयडिया सुचली आहे. बोला की. सांगते मी तुम्हाला, पण मला गावाबाहेर भेटा लवकरात लवकर. चालते की, भेटतो. हा लगेच या. ठेवते. बरं की आता बघ. हा ठीक आहे. बरं ते सांगितलेली दुरुस्ती होईल ना? हो हा होईल की. का तू कुठे निघालायस का? हा जरा काम जाऊन येतो लगेच. हा ये, तू आरामात जाऊन मी करून ठेवतो. चालते चल. ओके. अहो लवकर आलात तुम्ही. तर काय, त्या लक्ष्मीच्या गाडीचं एवढं टेन्शन आलं काय विचारू नका. बरं तुमची आयडिया सांगा की. आपण भंगारवाल्याकडे जायचंय. भंगारवाल्याकडे? तिकडे काय मिळणार?
माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आहे, मी तुम्हाला सांगते, पण आधी चला तर. ठीक आहे चला. हो तशी तुमची आयडिया भारी, पण आपल्याला जमल का? जमेल हो, चला. हो पाटील भाऊ, पाटील भाऊ. हो नमस्कार राणादा. नमस्कार. वहिनी. कसं काय गेलं? ते आम्हाला काय गोष्टी पाहिजे होत्या. हो आहेत की, सांगा की. नाही म्हणजे आम्ही ओळखतो, चालतंय काय? हो चालतंय की, या तुमचंच दुकान आहे. या या राणादा, बघा काय पाहिजे ते बघा, मी आहे बाहेर. अंजली बाई तुम्ही इकडे बघा, मी तिकडे बघतो. अहो हे बघा बरोबर. बघा. बस झालं. अहो आपण समजा घेतले खरं, पण लक्ष्मीला आवडेल काय? आवडणार की, उलट टाकाऊतून टिकाऊ तर तिला जास्त आवडेल. पण तिला शिकवलं ते तसं. मग ठीक आहे, आपण पटाक दिवशी आपल्या मळ्यात जाऊ आणि हे बनवून घेऊ. चला. राणादा, राणादा, आई, राणादा. काय ग लक्ष्मी, कशाला हाका मारतीयास? राणादा, लक्ष्मी आई, आई, राणादा. राजलक्ष्मी काय झालं ओरडायला? अजून आलं नाहीत दोघं बी, येतील लवकरच. असं कसं आले नाहीत? माझं त्यांच्याकडे महत्वाचं काम आहे. अरे लक्ष्मी, एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुझं त्यांच्याकडं? सांगते आजी नंतर. अगं राणादा, आई, राणादा. काय ग तुझी बडबड? आमची झोप मोड झाली की. युवराज, अरे तिन्ही सांजेचं झोपून ये बाळ. आमचं घर आहे, आम्ही काय बी करू. आपलं घर आहे युवराज दादा. बर ते राहू दे, पहिलं तू हे सांग, तुझी ती गाडी आणलीस का? सकाळी तोऱ्यात गेलतीस ना, रिकामा आरतीच परत आलीस का? त्यासाठीच हुडकायलोय मी दोघांना. ते गाडी आणणारच, बघच तू. आणि नाही आणली तर जाशील का घराबाहेर? जाणार की. काय लक्ष्मीबाई? आई, आज मी शाळेत लय अभ्यास केला बघ. मस्त. माझी गाडी कुठे आहे? राणादा, मला गाडी नाही आणली. उगाच काकेत कलिंगड, ढेकळाची गाडी. युवराज दादासारखी भारी गाडी तर सोड, साधी गाडी पण नाही आणली तू मला. मी निघालो. कुठं चालली? कुठेतरी लांब. अगं ऐक की, आता लांब चाललीच आहेस तर मग तिकडे आहे का नाही, तिकडे गाडी ठेवले, त्याच्यावर बसून जाता येते का बघ. गाडी म्हणजे तू मला आणलीस? हळू हळू